दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी मतदान पूर्ण झालं आहे. निवडणूक आयोगाच्या मते 60.44% मतदानाची नोंद झाली आहे. एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार 27 वर्षांनंतर भाजप सरकार दिल्लीमध्ये स्थापन होण्याची शक्यता आहे. अर्थात हे एक्झिट पोल्स आहेत. प्रत्यक्षात निकालाच्या दिवशीच हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. दिल्ली निवडणुकीतील मतदानानंतर 11 एक्झिट पोल प्रसिद्ध झाले. त्यापैकी 9 पोल्समध्ये भाजप सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर 2 पोल्समध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. जर एक्झिट पोल खरे ठरले तर दिल्लीत भाजपच्या विजयाची काही प्रमुख 5 कारणं महत्त्वाची असणार आहेत. 2013 मध्ये आपच्या स्थापनेनंतर दिल्लीतील जनतेला काँग्रेस आणि भाजपकडून एक नवीन पर्याय मिळाला. यानंतर 2015 मध्ये आपने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केलं आणि मोफत वीज आणि पाणी यासारख्या योजनांचं आश्वासन दिलं. 2020 मध्येही पक्षाने महिलांना मोफत बस प्रवास देण्याचं आश्वासन देऊन निवडणुका जिंकल्या. तथापि मोठी विकास कामे न केल्यामुळे आप सरकारवर सुद्धा टीका होतच राहिली. भाजपने मोहल्ला क्लिनिकची वाईट अवस्था, यमुना स्वच्छ करण्यात अपयश आणि 20 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन पूर्ण न होणं हे मोठे मुद्दे बनवले. निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी स्वतः यमुनेमध्ये विष मिसळल्याबद्दल बोलले, ज्यामुळे भाजपला मोठा मुद्दा मिळाला. या विधानाच्या आधारे पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांनी केजरीवाल सरकारवर हल्लाबोल चढवला. अरविंद केजरीवाल हे आपचा सर्वात मोठा चेहरा आहेत आणि त्यांच्या साध्या प्रतिमेमुळे ते दिल्लीमध्ये लोकप्रिय झाले. पण दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्यानंतर त्यांची प्रतिमा मलिन झाली. याशिवाय भाजपने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील प्रचंड खर्चालाही निवडणुकीचा मुद्दा बनवलं. उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, जो पक्षासाठी धक्कादायक होता. दिल्लीतील मध्यमवर्गीय मतदार निवडणूक निकालांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आपच्या मोफत योजनांनी झोपडपट्टीवासियांना आकर्षित केलं, पण मध्यमवर्गीयाने त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकीच्या काही दिवस आधी मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर सवलत 12 लाख रुपयांपर्यंत वाढवली, ज्यामुळे मध्यम वर्गाला दिलासा मिळाला. जर एक्झिट पोल खरे ठरले तर मध्यमवर्गीय मतदार भाजपच्या विजयामध्ये मोठी भूमिका बजावणार आहेत. भाजप नेहमीच आक्रमक निवडणूक प्रचारासाठी ओळखला जातो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी प्रचार केला. याशिवाय भाजपने सूक्ष्म पातळीवरील व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केलं आणि आप सरकारच्या 10 वर्षांच्या राजवटीत झालेल्या अपयशांना उठाव दिला. भाजपने जनतेला हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की आप सरकारवर सत्ताविरोधी लाट पसरलेली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली, ज्यामुळे भाजपच्या विजयाचं अंतर कमी झालं. पण यावेळी आप आणि काँग्रेसने विधानसभा निवडणूक वेगवेगळी लढवली, ज्यामुळे विरोधी पक्षांची मतं ही विभागली गेली. याशिवाय AIMIM, बसपा, आझाद समाज पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही अनेक जागा लढवल्या, ज्यामुळे आपची पारंपरिक मतपेढी फुटली. जर एक्झिट पोल खरे ठरले तर हे स्पष्ट होईल की भाजपने विरोधी मतांच्या विभाजनाचा पुरेपूर फायदा घेतला आणि पुन्हा सत्तेत आलंय. यावेळी दिल्लीतील स्पर्धा खूपच रंजक होती. भाजपच्या विजयाचं भाकीत करणारे एक्झिट पोल खरे ठरतील की नाही हे 8 फेब्रुवारी रोजी निकाल लागल्यानंतरच कळेल. पण जर भाजपने निवडणूक जिंकली तर त्यामागील मुख्य कारण म्हणजे आपचा कमकुवतपणा, भाजपचा आक्रमक प्रचार, मध्यम वर्गाचा पाठिंबा आणि विरोधी मतांचं विभाजन हेच असणार आहे.